ही आहे ग्राम जीवनाची जिवंत झलक. लक्ष्मी मंदिरातून बाहेर पडणाऱ्या या स्त्रियांबरोबरच या ठिकाणी एक शिंपी आपल्या ग्राहकाला त्याचे कपडे शिवून देताना दिसत आहे. ग्राहक समोर बसलेला आहे. तर डप, तुंतुणे आणि संबळावरती तसंच टाळावरती या ठिकाणी गोंधळ मांडलेला आहे गोंधळांनी, आणि बाजूला गोंधळाचा चौक देखील या ठिकाणी आपल्याला मांडलेला दिसतो. तर ही आहे तालीम आखाड्याची जागा, जेथे पहिलवान कुस्त्या खेळत असून बाकीचे पहिलवान त्यांना प्रोत्साहन देताना आपल्याला दिसत आहेत. तर या ठिकाणी पाटलाची चावडी भरलेली आहे. पाटील निवाडा करत आहेत. आजूबाजूला लोक बसलेले आहेत. तर दवंडीवाला दवंडी देत असून त्याच्याच मागच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी एका बैलाला नाल ठोकतानाचं चित्र आपल्याला दिसत आहेत. बैलाचे हावभाव, त्याचं वेदनाने विव्हळणारा बैल आणि शेतकरी, तसंच नाल ठोकणारा लोहार. तर या ठिकाणी आपल्याला जुनं असं पाटलाचं घर दिसत आहे, ज्या ठिकाणी जुन्या पद्धतीचं हे घर आहे. या ठिकाणी जात्यावर एका बाजूला दळण दळलं जात आहे. तर ही आहे बाळंतिणीची खोली. पूर्वी अनेक वेगवेगळ्या खोल्या घराला असत. या ठिकाणी लहान मुलाला गरम पाण्याने, कडक पाण्याने या ठिकाणी आंघोळ घातली जात आहे. तर हे आहे स्वयंपाकघर. त्या ठिकाणी स्वयंपाक करत आहे. तर अशा प्रकारे जुन्या पद्धतीचं हे घर असून बाजूला एक कासारबाई एका महिलेला बांगड्या विकत आहेत. तिच्या हातात बांगड्या घालत आहे. या ठिकाणी दुर्बीणवाला मुलांना दुर्बिणीतून सिनेमा दाखवत आहे. तर बाजूला बाजारकट्टा भरलेला दिसत असून बाया भाजीपाला विकत घेताना दिसत आहे. तर या ठिकाणी मुलांचा खेळाचा डाव रंगला आहे. आणि ही आहे पंतोजींची शंकराच्या मंदिरात उघडलेली शाळा. मुलं उत्तरं देत आहेत. गुरुजी काही प्रश्न विचारत आहेत. ही आहे कनेरी मठातील ग्राम जीवनाची कहाणी. तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये लिहा.